काय टीचर मॅडम तुम्ही? तू आता तरी मान्य कर ना प्लीज की हे सगळं तू मुद्दाम करतोय. मी मान्य करते की शिक्षणाचा काहीच उपयोग होत नाही. तुझं डोकं माझ्यापेक्षा जास्त चालतं, मला कळलंय आता. पण तुला मदत कोण करणार? मला आहेत ना आमच्या बुवा. खरं नाही म्हणजे खरंच आहे, मी एकदम खरं दिसत नाही का तुम्हाला? जीव जाईल ना माझा. अरे जीव कसा जाईल? तू तर जेल मध्ये आहेस ना. जेल मध्ये आहेस ना तू. जीव कसा जाईल तुझा? जीव कसा जाईल मला बघू दे ना. तुम्ही एकदम असं येड्यासारखं करावं, बिथरल्यासारखं करावं, यासाठी मी लय 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 कुटाने केले. कारण माझं मेन हेतूच तो आता. अक्षरा, हा काय प्रकार आहे सगळा? तुम्हाला बरबाद करायचा प्लॅन होता माझा, पण माझा प्लॅन माझ्यावरच उलटला. डॉक्टर, आता काय? आता सगळं संपलं, सगळं कल्याण झालं. आता माझं लायसन्स जाणार, प्रॅक्टिस बंद होणार. आता इथं उभं राहणं देखील धोक्याचं आहे. चला लवकर. तो बजा दवाखान्यात आलता. हा काय प्रकार आहे अक्षरा? हा जेलमध्ये होता ना? बजाला तर आता मी जित्ता सोडत नसतो. बाहेर कसं काय आला तो? यांनी काढलं त्याला जेल बाहेर. यांनी. काय? हो, यांनी बजरंगला मुद्दाम जेल बाहेर काढलं. मुद्दाम मला भुवनेश्वरीचं रूप दाखवलं. म्हणजे त्यांना माहित होतं की हे मी लगेच घरी येऊन सांगणार, कुणी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि मग मी वेडी ठरणार. आणि यांनीच बजरंगला मुद्दाम हॉस्पिटलमध्ये पाठवलं, जेणेकरून माझ्या डोक्यावर परिणाम झाला हे त्या सिद्ध करू शकतील. सतत खेळ करत असतात ह्या. पण फक्त ह्यांचं एकच चुकलं. काय? जसं ह्यांना डोकं आहे तसं इतरांनाही डोकं आहे आणि त्याचा त्यांना वापर करता येतो ह्याचा विसर पडलाय त्यांना. ह्यांना वाटलं मला डांबून ठेवलं, माझा सतत टॉर्चर केला तर मी वेडी होईन, खरंच माझ्या डोक्यावर परिणाम होईल असं वाटलं ना तुम्हाला? मी अजून गर्तेत जाईन असं वाटलं त्यांना. माझा छळ करण्यासाठी त्यांनी मुद्दाम बजरंगला हॉस्पिटलमध्ये पाठवलं. घाणेरड्या पद्धतीने तो माझ्याशी बोलायचा, उलट सुलट बोलायचा. मला म्हणायचं तुम्हाला भास होतोय, मी तर नाहीच आहे. आणि मलाही खरंच असं वाटायला लागलं होतं की आपल्याला भास होतोय का? आपण खरंच वेडे झालो आहोत का? आपल्या डोक्यावर परिणाम झालाय का? मी विश्वास ठेवला यांच्यामुळे. त्या नर्सने जेव्हा डिनाय केलं तेव्हा मलाही धक्का बसला. मलाही वाटलं की खरंच आपल्याला भास होतोय का? मी खूप घाबरले, खरंच घाबरले. पण मला कळलं की नाही, आपलं तारतम्य सुटलेलं नाहीये. आपलं डोकं ताळ्यावर आहे. हा खेळ, हा यांचा खेळ आहे. पण आता बास भुवनेश्वरी मॅडम, तुमचा हा खेळ संपलेला आहे. मी वेळीच जागी झाले आणि लॉजिकली विचार करू लागले. चारुलता म्हणून या घरात आलात तुम्ही, पण आता भुवनेश्वरी म्हणून हातात बेड्या ठोकून थेट तुरुंगात जाल. हॅलो 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 बजा. हॅलो 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 हॅलो, ऐकायला येते चुंकुला. बोल, काय आले? कसला राडा झालाय? आणि पटापट बोल, इथं जास्त वेळ फोनवर बोलायला देत नाही. बजा, तुझा खेळ खाल्लास. खेळ? कुठला खेळ? कसला खेळ?
हा? ओ मोहिती खेळ बिळ बनती. ए आपण नाही खेळत खेळ. म्हणजे रेकॉर्डिंग केलंय तुझं. माझं रेकॉर्डिंग कसलं? अरे तू नाही का त्या अक्षदाला भेटायला गेलतास हॉस्पिटल मध्ये, हा. तवाचं रेकॉर्डिंग केलंय तुझं. आता बस बोंबलत. देवा 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 देवा. आता देव नाही वाचवू शकणार आहे तुला. मग 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 कोण वाचवल? आता तुला फक्त अक्षदाच वाचवू शकती. वेल प्लेड भुवनेश्वरी मॅडम, वेल प्लेड. बघितला माझ्या मनातला बजरंग, बघितला माझा भास. आता माझं लॉजिक, रियालिटी हे सगळं मान्य करा. मान्य करा की तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात. अक्षरा बाळा ऐक ना, हे बजरंग हॉस्पिटलमध्ये येत होता, तो प्रत्यक्षात येत होता, हे कळलं आम्हाला. हे खूप छान केलंस बाळा, तू हे शूट वगैरे केलंस ते क्लिअर झालं आता. पण बाळा तो तिथे येऊन तुला प्रत्यक्ष त्रास द्यायचा, याचा अर्थ ही चारू भुवनेश्वरी असं कसा होईल ना? अहो कारण मी बघितलं होतं ना ह्यांना भुवनेश्वरीच्या वेशात बजरंगशी बोलताना. मी बघितलं होतं बाबा, म्हणून तर घरी येऊन मी सगळ्यांना सांगत होते की ह्या भुवनेश्वरी मॅडम आहेत. बाबा मला सगळं कळलंय. काय कळलंय? ह्या मॅडम आपल्या घरात आई म्हणून राहत होत्या इतके दिवस, पण ह्या आई नाही आहेत, ह्या भुवनेश्वरी मॅडम आहेत. आता का गप्पात? बोला बोला, हा सगळा प्लॅन तुम्हीच केला होता हे कबूल करा आणि मान्य करा की तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात. अक्षरा प्लीज प्लीज वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस. खरंच लोक तुला वेडी म्हणतील. अहो मला काय म्हणायचं ते म्हणू देव. तुम्ही कबूल करा, मान्य करा तुम्ही भुवनेश्वरी आहात ते. त्या दिवशी तुमच्या कानातल्या बुगड्या मी घरी येऊन चारूला त्याचं सोंग घेतलेल्या तुमच्या कानात बघितल्या. मला वाटलं मला तुमचं गुपित कळलं. काय डोकं चालतं हो तुमचं भुवनेश्वरी मॅडम? मला ह्यांचं तेवढंच गुपित कळलं होतं जेवढं त्यांना मला कळू द्यायचं होतं. कारण हा त्यांच्या प्लॅनचा एक भाग होता, बरोबर? कानातल्या बुगड्या तुम्ही चुकून नाही, मुद्दाम तुमच्या कानात ठेवल्या होत्या कारण तुम्हाला मला वेडं ठरवायचं होतं. बोला आता. बोला आता का गप्पात भुवनेश्वरी मॅडम? सांगा सगळ्यांना. तुम्ही मुद्दाम कानात बुगड्या ठेवल्या जेणेकरून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकावी, मग मी तमाशा करावा आणि मी तमाशा केल्यानंतर तुम्ही मला सगळ्यांसमोर वेडं ठरवणार, बरोबर? हाच प्लॅन होता ना तुमचा? कसं सुचतंय तुम्हाला? अक्षरा तू ना आता काहीही बरळू लागलीस. खरं तेच बोलतेय मी. खरं सांगा, तुम्ही त्या दिवशी बजरंगला भेटला होतात की नाही? नाही. नका हो खोटं बोलू. आता तरी खरं सांगा. मी बघितलंय, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, तुम्ही त्या दिवशी भुवनेश्वरीच्या वेशात होतात.
अगं पण तू तर पुरावे गोळा करतेस ना, व्हिडिओ काढतेस, रेकॉर्डिंग करतेस. त्या दिवशीचा पण व्हिडिओ काढून ठेवला असशील ना तू. दाखव ना सगळ्यांना, होऊन जाऊ दे काय तो सोक्ष मोक्ष. व्हिडिओ नाहीये माझ्याकडे. कसं काय? कसं काय म्हणजे मी धक्क्यात होते त्या दिवशी आणि मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढं मोठं कारस्थान करू शकाल. कल्पना नव्हती मला. म्हणजे तू जे काही बोलतेस त्याचा पुरावा नाहीच आहे तुझ्याकडे. पण सत्य आहे माझ्याकडे. तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात हे सत्य आहे माझ्याकडे. बर समजा मी भुवनेश्वरी असेल तर मला चारुलताचं रूप घेऊन इथे यायची गरज काय? मी सांगते कारण तुम्हाला ह्या घरात बायको म्हणून यायचं होतं, जे तुम्हाला या जन्मात कधीच शक्य झालं नसतं. म्हणून तुम्ही चारुलता बनून आलात, या घरात शिरलात. तुम्हाला बायकोचं स्थान हवं होतं, बायकोचा मान हवा होता, या घरची लक्ष्मी बनायचं होतं तुम्हाला. कायदेशीर बायको बनून तुम्हाला या घरावर राज्य करायचं होतं. हे तुमचं स्वप्न होतं आणि ते तुम्हाला कधी शक्यच झालं नसतं. बाबांनी तुम्हाला घरी येऊच दिलं नसतं. म्हणून तुम्ही हे सोम घेतलं. सत्ता, स्वार्थ या गोष्टींसाठी कुठल्या थराला गेला होता तुम्ही? तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसाशी कसं वागलात तुम्ही? बाबांच्या भावनांशी खेळ केलात, मला वेडं ठरवलं. अधिपतींची तुम्ही फसवणूक केली. अधिपतींची तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही स्वतःच्या मुलाच्या मनाचा, त्याच्या प्रेमाचा काहीही विचार न करता त्याच्या बायकोला वेडं ठरवलं. असं केल्यानंतर त्याचं काय होईल हा विचार केलात तुम्ही? असं कोण करतं भुवनेश्वरी मॅडम? कुठल्या मातीच्या बनल्या आहात तुम्ही? स्वतःचं लग्न व्हावं म्हणून तुम्ही तुमच्या मुलाचा संसार उधळायला निघाला होता. इतकं प्रेम करतात ते तुमच्यावर, जीवापाड प्रेम करतात. त्या मुलाशी असं वागलात तुम्ही? माझं जाऊ देव, मी कधीच तुमची नव्हते, पण आपल्या मुलाचा तरी विचार करायचा. ह्या फसवणुकीमुळे त्याच्या मनाचं काय होईल हा तरी विचार करायचा. तुम्हाला काहीच वाटलं नाही का हो भुवनेश्वरी मॅडम? काहीच वाटलं नाही तुम्हाला? आता स्वतःच्या तोंडानं कबूल करा, तेवढा तरी खरेपणा दाखवा. मायेचं ढोंग करणारी ही बाई किती खोटी आहे, किती पाताळ यंत्री आहे, कळू दे तुमच्या मुलाला. फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करता तुम्ही. चारुलता असूच शकत नाही. स्वतःच्या स्वार्थाचा इतका विचार करणारी बाई भुवनेश्वरीच असू शकते. जीवापाड प्रेम करता तो अधिपती तुमच्यावर. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला तुम्ही. लाज नाही वाटली तुम्हाला? अधिपती बघताय ना यांनी काय केलं? फसवलंय यांनी, सगळ्यांना फसवलंय यांनी. ऐका जरा, थांबा तुम्ही. नाही नाही नाही, ही थांबायची वेळ नाही. अधिपती ऐका, तुम्ही ऐका माझं. आत्ताच्या आत्ता पोलिसात फोन करा आणि यांच्या हातात बेड्या ठोका. ही डेंजरस आहे बाई, तुम्हाला दिसत नाहीये का? बास झालं अक्षरा, बास झालं. तुझ्या बोलण्याला ना आगा ना पिछा ना पुरावा. तुला वाटतंय म्हणून मी भुवनेश्वरी असू शकत नाही. मला माहित होतं तुम्ही अशा सहजासहजी मान्य करणार नाही. काय आहे अक्षरा, काय चाललंय तुझं? तुमचं जीवापाड प्रेम आहे ना अधिपतींवर? अर्थातच. प्रत्येक आईला तिचा मुलगा प्रिय असतो. मग आता या प्रिय लेकाची शपथ घेऊन सांगा, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की तुम्ही भुवनेश्वरी मॅडम नाही आहात.
केव्हा माझ्या डोक्यावर हात? सांगा खरं काय ते. घ्या शपथ आणि बोला, सांगा की तुम्ही भुवनेश्वरी मॅडम नाही आहात. चारू, नाही नाही, मला हे शक्य नाही. का का नाही करू शकत? अधिपतींनी तुमच्यावर आयुष्यभर जीवापाड प्रेम केलं, देवीचं स्थान दिलं तुम्हाला, तुमची भक्ती केली. तुम्ही का नाही खरं सांगू शकत? अशी परतफेड केली तुम्ही त्यांची, फसवणूक करून. कुठली आई करते हो असं? कुठली आई मुलाला असं वागवते, तेही स्वतःच्या स्वार्थासाठी? बस अक्षरा, बस. मी कुणाचीही फसवणूक केलेली नाहीये. केलीये फसवणूक. जन्मदाती आई नसून सुद्धा अधिपतींनी तुमची भक्ती केली, तुमच्यावर प्रेम केलं, देवीचं स्थान दिलं, तुम्हाला पूजलं आयुष्यभर. त्यांना फसवलंय तुम्ही, लक्षात ठेवा. आता त्यांच्या डोक्यावर हात ठेवा आणि सगळ्यांसमोर सांगा की तुम्ही भुवनेश्वरी मॅडम नाही आहात. सांगा. या आईसाहेब नाही आहेत. आहेत, ह्याच आहेत भुवनेश्वरी मॅडम. नका ताणू आता लय मास्तरीन बाई. तुम्ही थांबा अधिपती, तुम्हाला शपथ आहे. बोलू द्या त्यांना. सांगा मॅडम, सांगा तुम्ही कोण आहात. सांगा मॅडम, सांगा. सांगा तुम्ही कोण आहात. सांगा. होय, आम्हीच आहोत भुवनेश्वरी. ऐकलत ना वसुनबाई? का परत सांगू? आम्हीच आहोत भुवनेश्वरी. काय झालं? गप्प झालात? दातखिळी बसली काय तुमची? काय मंडळी, ऐकलत ना मग तुम्ही? आम्हीच आहोत भुवनेश्वरी. आम्हीच आहोत अधिपतींच्या आईसाहेब. आम्ही रूप बदललं होतं. तू भुवनेश्वरी आहेस? हा, आम्हीच आहोत भुवनेश्वरी. हे कसं शक्य आहे? तुझी भाषा, तुझं वागणं. तू भुवनेश्वरी कशी असशील चारू? भुवनेश्वरीला माझ्या चारूच्या नखाची सर नाहीये. तू भुवनेश्वरी कशी असशील? हेच करत आलात तुम्ही. कधीही आम्हाला स्वीकारलं नाही.
म्हणून आम्हाला सोंग घ्यावं लागलं. सतत आम्हाला लाथडत आलात, झिडकारत आलात, आमचा अपमान करत आलात. दाखवलीस ना तुझी लायकी, आलीस ना तुझ्या खऱ्या रूपात. चालती हो या घरातून, तू चालती हो.